नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला रायटिंग स्किल्सचा टॉपिक आहे व्हर्च्युअल मेसेज. व्हर्च्युअल मेसेज हे क्वेश्चन नंबर 4A मध्ये आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड ग्रुप डिस्कशन हे 3 प्रकार येणार आहेत. त्यातील तुम्हाला एक करायचं आहे. तर व्हर्च्युअल मेसेज हा अतिशय सोपा प्रकार आहे. व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय? तर तुम्हाला कोणीतरी मेसेज पाठवलेला आहे आणि तो तुम्ही रिसीव्ह करण्यात असमर्थ आहात. त्याच्यामुळे तो मेसेज अजून कोणीतरी घेतला आहे. तर तो मेसेज तुम्हाला इथे ड्राफ्ट करायचा आहे किंवा लिहायचा आहे. आपण उदाहरणासोबत बघूया. युअर फ्रेंड राधिका कॉल्ड यू टू गिव्ह इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्झाम. तुमच्या मैत्रिणीने राधिकाने तुम्हाला फोन केला एक एक्झाम बद्दल सांगण्यासाठी. यू वेर अनअवेलेबल. तुम्ही नव्हतात. सो शी स्पोक टू युअर सिस्टर सीमा. तिने सीमाला तो मेसेज सांगितला. ड्राफ्ट मेसेज युअर सिस्टर सीमा लिव्स फॉर यू. तर तुमची मैत्रीण, तुम्ही तिथे नसल्यामुळे तुमच्या मैत्रिणीने दिलेला मेसेज तुमच्या बहिणीने घेतला आहे आणि तो आता ती तुम्हाला सांगणार आहे. तो मेसेज आपल्याला इथे ड्राफ्ट करायचा आहे किंवा लिहायचा आहे. हा एवढाच प्रकार आहे. याच्यामध्ये खूप जास्ती लिहायची गरज नाहीये. तर आता आपण पहिले बघूया. हु कॉल्ड, कोणी कॉल केला? तर तुमच्या मैत्रिणीने. युअर फ्रेंड राधिका. ओके, तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला कॉल केला. फॉर हुम वॉज द मेसेज. मेसेज, कॉल कोणासाठी होता? मेसेज नाही, कॉल कोणासाठी होता? यू, तुमच्यासाठी, पण तुम्ही नव्हतात. मग हु रिसिव्ड द मेसेज? युअर सिस्टर सीमा. तर सीमाने मेसेज रिसीव्ह केला. आता व्हॉट डिड शी से? राधिका. इथे शी म्हणजे कोण? राधिकाने काय सांगितले? तर तिने सांगितलं की इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्झाम. एक्झाम बद्दल मला बोलायचं आहे. हा झाला तुमचा हे समजून घेण्यातला भाग. आता आपल्याला फॉर्मॅट बघायचा आहे. फॉर्मॅटमध्ये डेट लिहायची आणि टाइम, वेळ, आणि तुम्हाला ज्याला कोणाला हा मेसेज लिहायचा आहे त्याचं नाव, आणि त्याच्यानंतर तुमचं नाव, जो मेसेज लिहितो आहे तो नाव लिहिणार. आता आपल्याला इथे कळलेलं आहे. तर सीमा, मेसेज कोणी रिसीव्ह केला आणि कोण तुम्हाला मेसेज देणार आहे? तर ती आहे सीमा. म्हणून XYZच्या जागी आपण तिचं नाव लिहू, सीमा. सीमा कोणाला लिहिते? तुम्हाला. तो यू आर हर सिस्टर, तुम्ही तिची सिस्टर आहात. सो ती लिहिते डिअर सिस्टर. आता ती काय सांगणार? कोणी कॉल केला होता? तर राधिका. राधिका हॅड कॉल्ड अप. कशाला तिने कॉल केला होता? तर इन्फॉर्मेशन. शी वॉन्टेड टू गिव्ह यू इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्झाम. फक्त इतके सुद्धा तुम्ही लिहिले तरी चालणार आहे. तुम्हाला इथे फॉर्मॅट करता 1 मार्क आणि या मॅटर करता तुम्हाला 1 मार्क, असे 4 पैकी आरामात तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला खूप जास्ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड करायची नाहीये आणि जो काही मेसेज आहे तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहायचा आहे. इनडायरेक्ट स्पीच हे ग्रामर मध्ये तुमचं झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं लिहितात. तर तुम्हाला असा हा सांगितलेला मेसेज फक्त इथे लिहायचा आहे. खूप जास्ती मोठं काहीही लिहायची गरज नाहीये. याच्यामध्ये आय लिहिताना स्मॉल लिहायचा नाही, कॅपिटल मध्ये लिहा. दुसरे, यू लिहिताना शॉर्ट फॉर्म लिहायचे नाही. आर लिहिताना असा शॉर्ट फॉर्म मध्ये अजिबात वापरू नका आणि एक्स्ट्रा काहीही याच्यात लिहू नका. कमीत कमी शब्दांमध्ये ओनली यू नीड टू राईट इन 50 वर्ड्स. 50 वर्ड्स मध्ये 2 ते 3 ओळी किंवा 3 ते 4 ओळीतला तुमचा मेसेज असला पाहिजे. एवढ्यासाठी तुम्हाला आरामात 4 पैकी 2 मार्क मिळू शकतात आणि जर व्यवस्थित लिहिला तर 4 पैकी 4 मार्क सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. तर हा अटेम्प्ट करा आणि मार्क्स मिळवा. हा स्पेशली कोणासाठी आहे? तर आपल्याजवळ कमी वेळ असताना चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर व्हर्च्युअल मेसेज हा एक चांगला पर्याय आहे. आय होप तुम्हाला आवडला. थँक्यू.